नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त गूळ आणि मुरमुरे वापरून एकदम चटपटीत आणि एकदम पौष्टिक असे हे लाडू बनवणार आहोत. आणि तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे एकदम लो फ्लेमवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचाभर साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. जर तुम्हाला इथे साजूक तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही 1 चमचाभर पाणी देखील वापरू शकता. आता यामध्ये मी अर्धा कप एकदम बारीक किसून घेतलेला गूळ घालून घेतला आहे. तर इथे आपल्याला पिवळा एकदम मऊसूत असा हा गूळ वापरायचा आहे. तर आता हा गूळ छान असा परतून घेऊयात. तर इथे बघू शकता अगदी 1 ते 2 मिनिटातच या गुळाला छान असं पाणी सुटतं. इथे बघू शकता गूळ छान असा विरघळायला लागलेला आहे. आता आणखी मिनिटभर आपण हे परतून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण इथे बघू शकता तुम्ही एकदम पातळसर असं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर गूळ रेडी झालाय की नाही हे जर कळत नसेल तर आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं या गुळाचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. जर पाण्यामध्ये या मिश्रणाची गोळी तयार होत असेल तर समजून घ्यायचं लाडू बनवण्यासाठी आपला हा गूळ छानपैकी वितळलेला आहे. आता यामध्ये आपण गूळ ज्या वाटीने मोजून घेतला होता त्या वाटीनेच मोजून 1.5 कप मुरमुरे टाकून घ्यायचे आहे. इथे तुम्ही साधे मुरमुरे देखील वापरू शकता किंवा भडंग मुरमुरा देखील वापरू शकता. आता उन्हाळा आहे त्यामुळे हे मुरमुरे मी भाजून घेतलेले नाही. जर तुम्ही हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात जर हे लाडू बनवणार असाल तर तुम्ही हे लाडू अगोदर कढईमध्ये छान असे परतून घ्यायचे. तर तुम्ही अगोदर हे मुरमुरे छान असे कढईमध्ये गरम करून घ्यायचे आहे आणि म्हणजे एकदम कुरकुरीत असे मुरमुरे तयार होतील. आता इथे बघू शकता हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच याचे छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर इथे मी तुम्हाला एक लाडू बनवून दाखवलेला आहे. अशा प्रकारे आपण बाकीचे लाडू देखील बनवून घेऊयात. अतिशय साधी आणि सोपी ही रेसिपी आहे त्यामुळे हे लाडू तुम्ही देखील नक्की ट्राय करा. चला तर मग आजची ही एकदम झटपट होणारी मुरमुऱ्याच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.